नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. आज आपण नवरात्रीत अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत आणि जर त्या वस्तू आपण घराबाहेर नाही काढल्या तर आपण केलेल्या सेवेचं पूजेचं उपाय याचं फळ आपल्याला मिळणार नाही, तर उलट आपल्याला त्याचं दोष लागतील. तर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला घरात आणायच्या आहेत. त्या वस्तू आणल्याने माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. तर बघा, सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कोणत्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत हे जाणून घेऊया. बघा, आता आपण घटस्थापना घरात करणार आहोत. जर तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो तरीसुद्धा तुम्हाला आता तुमचं पितृपक्ष झाल्यानंतर म्हणजे तुमच्या पितरांना जीव घातल्यानंतर तुम्हाला तुमचं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या खूप वर्षापासून खूप दिवसापासून त्या तुमच्या घरात बंद आहेत आणि त्याचा वापर तुम्ही करत नाही, त्या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. बघा, आता आपण टी व्ही असतो तो खूप वर्षापासून तो बंद असल्यामुळे आपण तसाच तो जपून आपल्या घरात ठेवतो. तसेच इस्त्री असेल, कूलर असेल, अशा काही वस्तू आहेत की त्या तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ती आहे घड्याळ. घड्याळ जर तुमचं बंद असेल तर ते पटकन त्यात सेल घाला, ते चालू करा किंवा मग ते कचऱ्यात फेकून द्या. जर ते व्यवस्थित चालत नसेल, बंद असेल आणि तुम्ही ते तसंच जर भिंतीला अडकून ठेवलं असेल तर ते खूप चुकीचं आहे, याने तुम्हाला दोष लागतील. बघा, असं म्हणतात घड्याळ ही आपली जिवंत वेळ सांगणारी एक म्हणजे घड्याळ आहे. त्यामुळे तुम्ही जर ते बंद ठेवलं तर तुम्हाला त्याचे दोष लागतील. तिसरी गोष्ट आहे, तुमच्या घरात जे काही भंगार सामान आहे ते तुम्हाला लागत नाही, ते सुद्धा सामान तुम्हाला घराबाहेर लवकर काढायचं आहे. तसेच आपण आपल्या किचनमध्ये ज्या वस्तू वापरतो, म्हणजे बघा, आता बऱ्याच महिलांना सवय आहे की तुटलेली फुटलेली भांडी तशीच ते जपून ठेवतात आणि त्याचाच वापर ते परत करत असतात. पण ते तसं करू नका. बघा, आपण स्टीलची जी भांडी वापरतो त्यात काही डब्यांना सुद्धा अशा चिरा पडलेल्या असतात, तडा पडलेल्या असतात, तर ती भांडी आपण वापरायची नाही, ती बाहेर काढायची आहे. तसेच बशीला सुद्धा बघा अशी चीर पडलेली असती, काळी चीर पडलेली असते आणि ती खाली वाजवली की ती वाजती तरी सुद्धा महिला तीच बशी वापरत राहतात. कप असतात, कपांना सुद्धा चिरा पडलेल्या असतात, त्याचे दांडा तुटलेला असतो तरीही त्या वस्तू वापरतात. बघा, वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरात ठेवणं आणि त्याचा वापर करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या घरासारखे वादविवाद कलह होत राहतात आणि आपण म्हणतो की आम्ही इतकी सेवा करूनही आम्हाला त्याचं फळ मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत. तसेच फाटलेली कपडे, कितीही कपडे फाटलेली असली तरी महिला तशीच जपून त्या ठेवत असतात. काय करणार ना आपण ती फाटलेली कपडे वापरून, त्याचा काहीच उपयोग होत नाही आपल्याला, तरी सुद्धा आपण ती तशीच घरात ठेवत असतो. बघा, जर ती कपडे फाटलेली जर तुम्ही तशीच घरात ठेवत असताल तर तो आपल्याला एक दोष लागत असतो. त्याच्यामुळे ती फाटलेली तुटलेली कपडे तुम्ही लवकरात लवकर घराबाहेर काढा. त्याचबरोबर जुनी रद्दी असते बघा, खूप वर्षापासून ते आपण तशीच एकावर एक ठेवलेलं असतोय, ती सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढायची आहे. तुम्हाला जेवढी लागती तेवढीच तुम्ही ठेवा, बाकीची तुम्ही ती भंगारात दिली तरी सुद्धा चालेल. तसेच आपण आपल्या घरात व्यवस्थित चप्पल ठेवत नाही. म्हणजे काही लोकांचं चप्पलचं स्टँड घरात असतं तर काही लोकांचं बाहेर. बघा, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपण चपलांचा ढीग लावलेला असतो. म्हणजे आता बघा, प्रत्येक जण एक 2 3 चप्पलचं जोड वापरत असतं. म्हणजे बघा, आता हा एक हौसेचा प्रकार आहे. म्हणजे कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही, 2 3 4 तुम्ही वापरू शकता, पण त्या व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही घराबाहेर जर बघितलं तर कितीतरी चपलांचा ढीग असतो, त्यातच बंद तुटलेले त्या चपला अशा फाटलेल्या खालून त्या अशा चपल्या दारात ठेवणे ही सुद्धा खूप चुकीची आहे. ही सगळी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच अवदसा, तिलाच दरिद्रता असे सुद्धा म्हणतात, तर ही अशी तिला आवडतं. म्हणजे हा असा पसारा घातलेला, तुटलेली फुटलेली भांडी वापरलेली, घरात जुनी फाटलेली कपडे एकदम जीर्ण झालेली, बघा ती फाडायला लागली तर त्यातनं अशी धूळ निघत राहते तरी सुद्धा महिला त्या तशाच घरात ठेवतात. ही खूप चुकीची सवय आहे. तर ह्या वस्तू तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. चपल्या जर तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही त्या व्यवस्थित दरवाजाच्या एका साईडला तुम्ही ठेवू शकता, बाहेरच्या साईडने, पण अशा एकावर एक ढीग लावून ठेवू नका. आणि तुटलेल्या फुटलेल्या चपला असतील त्या तर ठेवूच नका, बंद वगैरे त्याचे उसवलेले असतात त्या तर तिथं ठेवूच नका, त्या फेकून द्या. आता बघा, हा झाला की कोणत्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्याला या नवरात्रीत कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. आता ज्याच्या त्याच्या आईपतीचा प्रश्न आहे. जर तुमच्या देवघरात श्रीयंत्र नसेल तर अवश्य तुम्ही श्रीयंत्र घ्या, कारण श्रीयंत्राचे खूप सारे लाभ आहेत. तुम्ही एकदा श्रीयंत्र आणून ठेवलं तर तुम्हाला त्याचे
परिणाम हळूहळू दिसायला लागतात. श्रीयंत्र काय आहे तर हे माता लक्ष्मीचं आसन आहे, ते आपल्या घरात पाहिजे. त्याचबरोबर श्रीयंत्र आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करून घ्या, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला पटकन येऊन जाईल. तसेच आता बघा, काही लोकांनी दरवाजात म्हणजे उंबऱ्याच्या तिथं बाहेरच्या साईडने लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत. हो, लावलेलं शुभ असतं, पण ती पावलं अशी व्यवस्थित ठेवा की जेणेकरून आपला पाय त्या पावलांवर पडणार नाही. एकदम कोपऱ्यात तुम्ही लावून ठेवा की जेणेकरून आपले पाय त्याच्यावर पडणार नाही. तर तुम्ही या नवरात्रीत तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता, लक्ष्मीची पावलं खरेदी करू शकता. तुमच्या मेन दरवाजाला तुम्ही कवड्यांचं तोरण खरेदी करू शकता. तुमच्या देवघरात ज्या कोणत्या वस्तू नाहीत तुम्ही त्या खरेदी करू शकता, कारण या नवरात्रात या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. बघा, आता आपण म्हणतो इतकं महागाईचं घेणं तुम्हाला शक्य नाही. हो, बरोबर आहे, शक्य जर नसेल, तुम्ही दररोज शेतात कष्ट करत असताल आणि जर तुमच्याकडे इतके पैसे नसतील तर बघा, तुमचा बाकीचा जो कोणता खर्च आहे तो थोडा कमी करा आणि त्यातून ह्या वस्तू तुम्ही घ्या, कारण या वस्तू घेतल्याने खूप शुभ फळ देतात. तसेच या नवरात्रीत तुम्हाला तुमचं देवघर बघा, आता देवघर जे असतं आपलं, त्यातल्या ज्या मूर्ती असतात तर त्या मूर्तींना तडा गेलेले असतात. तर त्या छोट्या छोट्या मूर्ती असतात ना, त्या तुम्ही कशा ओळखायच्या मी तुम्हाला सांगते. म्हणजे पाण्यात टाकल्यानंतरनं त्याला असे बुडबुडे येतात, तर मग ती मूर्ती ती खराब झालेली आहे, तिला अशा चिरणा पडलेल्या असतात, तर त्या तुम्ही देवघरात तुमच्या ठेवू नका. महिलांना सवय असते की फोटो प्रत्येक आपण एखाद्या देवांना गेलो की तिथून आपण देवघरी घेऊन येतो. देवघरी आणणं काही चुकीचं नाही, पण तुम्ही जे देव घेऊन येता त्या देवांची तुमच्याकडनं सेवा होती का? तुम्ही असंख्य देव गोळा करता आणि देवघरात ठेवता. बघा, आता त्या देवघरातलं कुठं त्या काचांची फ्लेम निघलेली असती, तर कुठं ते खराब झालेले असतात. आपण हळदी कुंकू लावून ते पूर्ण लाल लाल, ते देव सुद्धा ओळखू येत नाहीत, इतकं खराब झालेलं असतात. तर असं देव तुम्ही ठेवू नका, ते विसर्जन करून या तुम्ही. नाहीतर बघा, आता काही लोक विसर्जन करायला लावले की कुठल्या तरी एखाद्या झाडाखाली ते देव ठेवून येतात. असं करू नका, त्यांनी तुम्हाला दोष लागतील. ते व्यवस्थित विसर्जन करून, आणि देव विसर्जन करायचा त्यांना तुम्हाला थोडासा भात घेऊन जायचा आहे आणि साखर. या पद्धतीने तुम्ही ते देव विसर्जन करा. तुटलेल्या फुटलेल्या वस्तू तुमच्या घरात तुम्ही ठेवू नका. तसेच तडा गेलेली भांडी असतात, ते सुद्धा तुम्ही, काचेच्या वस्तू तडा गेलेल्या असतात, दिसायला खूप सुंदर दिसत असतं ती, पण त्याला तडा गेलेले असते. मग आपण म्हणतो थोडंसं तर चिरले काय होतं हे केलं म्हणून, पण ही खूप चुकीची पद्धत आहे. तर तुम्ही या वस्तू वापरू नका. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.